मिस्टर प्रधान. का आला इथे? तुमचं आणि अश्विनीचं लग्न मोडल्याचं मला कळलं. अश्विनीच्या बाबतीत हे जे काही घडतंय ते माझ्यामुळे. अश्विनी ही माझी जबाबदारी आहे असं मी मानतो आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगायला आलो. फार मोठी चूक करताय तुम्ही. लवकर आठवण झाली जबाबदारीची. तुमची जबाबदारी तुमच्या जवळ ठेवा. आतापर्यंत झालं तेवढं खूप झालं. तुमच्या अनाहूत सल्ल्यांची गरज नाहीये. अश्विनीचं लग्न होऊ दे नाहीतर मोडू दे. आता तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, कळलं? संबंध आहे समीर, आहे संबंध. अश्विनीच्या पोटात वाढत असलेलं मूल माझं आहे आणि म्हणूनच अश्विनी ही माझी जबाबदारी आहे. अच्छा, मग तिच्यासारख्या साध्या सरळ मुलीशी करार करताना ही जबाबदारीची जाणीव झाली नाही तुम्हाला? तेव्हा तुम्ही तिला सांगितलं नाहीत, बाई ग तुझं लग्न झालेलं नाही, तुला पैशाची कितीही गरज असली तरी तू असं करू नकोस. आणि तुमचं मूल स्वतःच्या पोटात वाढवणाऱ्या अश्विनीशी लग्न कर असं तुम्ही माझ्या मुलाला सांगताय? हो सांगतोय, कारण तुमच्या मुलावर अश्विनीचं जीवापाड प्रेम आहे. फक्त समीर करता अश्विनी एवढा मोठा त्याग करायला तयार झाली आणि त्या त्यागाची जबाबदारी मी घेतली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याकरताच आज मी पुन्हा इथं आलो. तुम्ही मला विरोध करणार हे माहीत असताना सुद्धा एक गोष्ट सांगू का तुम्हा दोघांना? माझ्याकडे चिक्कार पैसा आहे, सत्ता आहे. मनात आणलं ना तर अश्विनीला जगातलं कुठलंही सुख मी विकत घेऊन देऊ शकतो, अगदी नवरा सुद्धा. पण एक गोष्ट मात्र मी तिच्याकरता विकत नाही घेऊ शकत. समीरचं प्रेम. निघा तुम्ही आता. मिस्टर समीर, निघणारच आहे मी. फक्त काय आहे, तुम्ही अजून लहान आहात. जग पाहिलं नाहीये तुम्ही, तेव्हा जमलं तर पुन्हा एकदा विचार करा. जग नाही बघितलं तरी चालेल आणि तुमच्या नजरेतून तर नक्कीच नाही बघायचंय शुभंकर प्रधान. निघा आता. समीर, हा इतकं का करतोय आशूसाठी? नाटक आहे का सगळं? घडी घडीला यांचे विचार बदलतात, पैशावर तोलतात साले सगळं. खरी परिस्थिती कळली, निघ. आणि एक लक्षात ठेव, यापुढे कोणावर आरोप करशील ना तेव्हा अचूक माहितीनिशी कर, म्हणजे असं हसं नाही होणार. And now, get lost from here. एक एक शब्द चुकता करतो आता यांचा. हॅलो, स्वतःच्या नवऱ्याला आवरा जरा.
एक्सक्यूज मी, कोण बोलतोय? समीर बोलतोय, समीर. समीर कर्वे. वर तोंड करून आगाऊपणे तुम्ही ज्याचा अपमान केला ना, तो समीर. तुम्ही मला घरात ना हकललो, पण तुमचा नवरा आमच्याकडे आला होता अश्विनीची वकिली करायला, आम्हाला सल्ले द्यायला आणि जबाबदारीचं नाटक करायला. काय हो, आता काय संबंध आहे त्याचा आशुशी? सारखा सारखा काय येतोय आमच्याकडे तो? जरा आवरा त्याला. आई चहा घे. थँक्यू. बाबा चहा. हे घ्या, बिस्किट पण आणले. हे घ्या आणि ही सगळी संपवायची आहेत. गोळी घ्यायची नंतर तुम्हाला. दुपारी पण धड जेवला नाहीत, एवढूसा भात खाऊन उठलात. बाबा, आई बोल ना काहीतरी. हे काय? अगं ऐकायचं नसेल तर काय बोलणार आपण? आणि चेहऱ्यानं कळतं का माणूस किती हट्टी येते? ऐकायचं नसेल ना तर ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी नाहीच ऐकणार. तू कशाला त्रागा करून घेतेस? राहू दे. अगं घेतोय ना आता, नाही म्हटलं का मी? सकाळी भूक नव्हती म्हणून जेवण गेलं नाही मला. तुम्हाला जेवण का जात नाहीये हे न कळण्या इतपत दुधखुळे नाही होत आम्ही. अश्विनी तिकडे तळमळते असं लक्षात आल्यानंतर तुमच्या घशाखाली एक घास सुद्धा उतरत नाहीये हे सांगा तुम्ही आधी आम्हाला. तिच्याला काळजीने तुम्ही झुराल पण जाऊन तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. आई, आश्वत्याचं लग्न नाही झालं तर तिचं बाळ बाबा कोणाला म्हणणार? मालविका, तू नको काळजी करू. हे घर जसं तुझं आहे माझं आहे ना, तसंच ते आपल्या अश्विनीचं सुद्धा आहे. अश्विनी आणि तिचं बाळ दोघंही आपल्या घरी येऊन राहतील. अंजू काय बोलतेस तू? कसं शक्य आहे हे? ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य असतात देवधर. जेव्हा अश्विनीला सगळ्यात जास्ती आपली गरज होती ना तेव्हा तुम्ही अबोला धरलात तिच्याशी. तुम्ही न बोलण्याची शिक्षा ठोठावलीत तिला. कशी थांबणार ती मग ती आपल्या घरात? ते काही नाही, आता मी तुमचंही ऐकणार नाही आणि अश्विनीचं सुद्धा नाही. सरळ तिला आपल्या घरी घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला तिला सांभाळायची नसेल ना तर मी आणि मालविका आम्ही दोघंही सांभाळू तिला आणि तिच्या बाळाला. जसं आपला दुष्यंत तसंच ते बाळ. ते त्यांना जीवाची आणि त्याच्या एकट्या आईची फरफट मी तरी होऊ देणार नाहीये. जोपर्यंत पिल्लू घरट्यात असतं तोपर्यंत कुणाची हिंमत नाही होत त्याला टोचा मारण्याची. पण आपणच जर त्याला घरट्याच्या बाहेर टाकलं ना तर तू समीरकडे जायला नको होतंस. मी तुला सांगितलं होतं तू तिकडे जाऊ नकोस म्हणून. आणि मी तुला हेही वॉर्न केलं होतं की समीर किंवा त्याची आई तुझं काहीही ऐकून घेणार नाही. तसंच झालं ना? तुला काय म्हणायचंय? मला याची कल्पना नव्हती. तिकडे गेल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज नव्हता मला, असं वाटतंय का तुला? अरे पण म्हणून मी तिकडे जायचंच नाही असं कसं म्हणतोस तू?
एक गोष्ट विसरता येणार नाही अमुक. अश्विनीच्या आत्ताच्या परिस्थितीला आम्ही सगळे जबाबदार आहोत. इतरांचा अश्विनीबाबतचा स्टँड तुला माहितीच आहे. त्यामुळं अश्विनीची जबाबदारी मलाच घ्यायला हवी आहे. आणि माझ्या बाळाला विसरतोयस का तू? बाळा सकट अश्विनीला स्वीकारत होता नसेल. शुभंकर, अरे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे यार. आणि अश्विनीने समीरसाठी जे काय केलं त्यानंतर आज न उद्या तो तिला स्वीकारणारच होता. मला कठीण वाटतंय. एक मिनिट, तुला काय म्हणायचं? मी स्पष्टच विचारतो, नमिताला डिवोर्स देऊन अश्विनीशी लग्न करायचंय तुला? अमुक काय बोलतोयस तू? शुभंकर, वेळीच जागा हो. हे जे काय तुझं चाललंय ना, एक दिवस तुझ्यावर तीच पाळी येणार. अमोघ, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय मला माहित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, कुठल्याही परिस्थितीत मी अश्विनी बाबतची नैतिक जबाबदारी विसरू शकत नाही. अरे पण तिला त्याची जाण आहे का? तिने तुला तिच्या आयुष्यात दखल देऊ नकोस असं स्पष्टपणे सांगितलंय. अरे तू पाठवलेले पैसे तिने 3दा परत केले, याचा अर्थ सरळ आहे. तुझं गिल्ट आणि ते पुसण्याचे तुझे प्रयत्न याच्याशी तिला काहीही देणं घेणं नाहीये. शुभंकर, अश्विनीने तुला तिच्या आयुष्यातनं हद्दपार केलंय आणि नमिताने हद्दपार करण्याच्या आधी जागा हो. काही करायचं असेल तर एकच कर, काय? अश्विनीला पूर्णपणे आणि कायमचं विसरून जा. इकडे बसूया. मस्त वाटतंय ना? हो ग. आणि मला परत लहान झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी लहान असताना तू मला हाताला धरून गार्डनमध्ये न्यायचीस ना, तसं. आणि मग त्या आईपेक्षा तू माझ्याकडे राहायला आलीस ना, त्यामुळे मी इतकी खुश झाले. आपण जेव्हा घरी येतो तेव्हा घरात आपली कोणीतरी वाट बघतंय, हे फिलिंग इतकं रिलॅक्स करणारं असतं. मुलांना आईबाबांजवळ असंच वाटतं. मा प्लीज, तू तुझ्या नेहमीच्या विषयाकडे नाही गेलीस तर बरं होईल. मुद्दाम जायची गरज नाहीये मीरा. तो विषय तुझ्या मनात सतत जागा असतो, माहिती आहे मला. मीरा, तू डॉक्टर आहेस. एखाद्या गोष्टीचा तटस्थपणे विचार करणं सहज शक्य आहे तुला. डॉक्टर जेव्हा स्वतः आजारी पडतो ना मा, तेव्हा तो स्वतःला ट्रीट नाही करत. तो दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतो. तेच सांगायचा प्रयत्न करते मी. मीरा, मी तुला मागेही म्हटलं होतं, पलाशला माफ करणं किंवा त्याने तुझ्याशी जी प्रतारणा केली आहे ते विसरणं खरंच कठीण आहे, जवळपास अशक्य आहे. पण मीरा, मिहीरच्या दृष्टीने विचार करून पहा नाही का? त्याच्या दृष्टिकोनातून बघ ना या सगळ्या घटनेकडे. हे बघ, तुम्ही का वेगळे झालात याचं कारण त्याला कळणं किंवा कळलं तरी पचवणं फार अवघड आहे ग. पाचगणीचा प्रकार आठवतोय ना तुला? याच कारणासाठी तो शाळेतून पळून आला होता. हा सगळा प्रकार याही शाळेत घडू शकतो ना. मीरा, अजून तुम्ही वेगळे राहता ही गोष्ट फारशी बाहेर पसरलेली नाहीये, पण एकदा जाहीर झाली ना की वणव्यासारखी पसरेल ती. त्या आगीपासून मिहीरला कसं वाचवायचं याचा विचार तुलाच करायचा.
शुभंकर, आज तुला यायला उशीर झाला. कुठे गेला होतास? मीता, खूप दमलोय मी आज. जरा पडतो जाऊ. अरे ऑफिसमध्ये का बाहेर? एवढं एका शब्दात तर उत्तर द्यायचंय. अमोककडे. हो ना, बघ मला उगीच वाटलं की तू समीरकडे गेला होतास. अजून किती खोटं बोलशील माझ्याशी? समीरचा फोन आला होता मला. आशूच्या बाळाची काळजी करता करता तू आता आशूचीही काळजी करायला लागलेस. यापेक्षा माझ्या बाळाची आणि माझी काळजी घेतलीस तर काय होईल रे? माझ्या बाळापेक्षा आशूचं बाळ कित्येक पटीने नशीबवान आहे. त्याला त्याच्या आईचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मिळणार आहे. पण माझ्या बाळाला याआधी बाबाचं प्रेम कधीही मिळालं नाही. आणि बाळ जन्माला आल्यानंतरही त्याला त्याच्या बाबांचं प्रेम मिळेल याची मी खात्री देऊ शकत नाही. मीता, प्लीज तू मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. आतापर्यंत जे काही घडलंय त्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते. तुझ्यासाठी आशू आणि तिचं बाळ महत्वाचं आहे. मी आणि माझं बाळ नाही. आपण मीता, पुन्हा हे वाक्य मला ऐकू येता कामा नये. माझं बाळ काय लावलंयस तू? तू विसरतेस का हे माझंही बाळ आहे? अगं आपलं बाळ आहे ते मीता. तुझ्या वागण्यावरनं तरी असं कधीच वाटत नाही मला. मीता, मीता तुला काय झालंय? अगं हल्ली अशी का वागतेस तू माझ्याशी? गेली 10 वर्ष तुझ्यासारखीच मीही आपल्या बाळाची मनापासून वाट पाहिली आहे. त्यावेळेच्या तुझ्या निराशेच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर होतो. तुला जपत होतो. सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या व्हाव्या म्हणून धडपडत होतो. मला सांग, तुझा कुठला हट्ट मी पुरवला नाहीये? अगदी सरोगसीपासून ते अश्विनीला घरातून बाहेर काढेपर्यंत, परवाच्या होम हवनापर्यंत कित्येक गोष्टी मला नाही पटल्या तरी सुद्धा मी तुझ्याच बरोबर होतो ना. पण तू स्वतःला इतकं संकुचित करून घेतलंयस ना मीता, की माझ्या वागण्याचा अर्थच तुला कळत नाहीये. हे बघ, अश्विनी करता मी जे काही करण्याचा प्रयत्न करतोय ना, ते मला तिच्याबद्दल काही वेगळी अटॅचमेंट आहे म्हणून नाही, किंवा फक्त माझं बाळ तिच्या पोटात आहे म्हणूनही नाही. अगं, एका लग्न न झालेल्या निराधार मुलीला आपण आपल्या सोयीसाठी वाऱ्यावर सोडलंय. बाळाची जबाबदारी तिच्यावर लादली आहे. ही गोष्ट काही झालं तरी मला पटू शकत नाही. अश्विनीनं आपल्याकरता जे काही केलंय मीता, आपल्याकरता, फक्त माझ्याकरता नाही. ते आपण कसं काय विसरू शकतो? म्हणूनच मीता, तू स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेव. हे बघ, अजून काही वेळ गेलेली नाहीये. जागी हो, थोडासा विचार कर, म्हणजे तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील. आणि मी नक्की असं का वागतोय हेही तुला समजेल. पण नीता, एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव.
मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्याबरोबरच राहीन याबद्दल अजिबात शंका बाळगू नकोस. पण समजा ही जाणीव जर तुला झालीच नाही ना, तर आतापर्यंत मी तुझ्याकरता जे काही केलंय, करतोय आणि करत राहणार आहे ते सगळंच व्यर्थ ठरेल.